एक गोष्ट लक्षात ठेवायची, वालाची छाटणी जर तुम्हाला करायची असेल तर जर तुमचं पीक जवळपास 3 ते 6 महिन्याचं झालं असेल तर वालाची छाटणी तुम्हाला 3 ते 4 दिवसांनी करायची आहे. आता वालाची छाटणी केल्याने काय होते, वालाची जर तुम्ही छाटणी केली 20 ते 25% वालाची उत्पन्न वाढते आणि फायदा आपल्याला होतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे रोशन माळेकर आणि तुम्ही पाहत आहात रोशन ॲग्रो यूट्यूब चॅनल. आज तुम्हाला वालाची छाटणी कशी करायची याच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता वालाची छाटणी कशी करायची चला तुम्हाला मी दाखवतो. बघा मित्रांनो, समोर जे वालाची छाटणी करते ती माझी आजी आहे. कशा प्रकारे ती वालाची छाटणी करते हे मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, जे वरचे टॉप शेंडे असतात ते आपल्याला कट मारायचे आहेत. हे बघा दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे वालाची छाटणी आपल्याला करायची आहे. ज्या फुलांमध्ये वेळलेले जे शेंडे असतात ते असे काढून घ्यायचे अशा प्रकारे आणि कट मारायचा आहे. अशा प्रकारे वालाची छाटणी आपल्याला करायची आहे. आता तुम्हाला छाटणीविषयी थोडक्यात माहिती देतो. हे बघा मित्रांनो, वाल पिकाची छाटणी जर योग्य पद्धतीने केली तर फुलांची संख्या वाढते, शेंगा जास्त लागतात आणि उत्पन्न वाढते. आता आपल्या वालाचं उत्पन्न वाढण्यासाठी काय करावे, आता ह्या काय गोष्टी तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे छाटणी कशी करावी. आता छाटणी करताना मुख्य शेंडा टॉप तो कापायचा आहे आणि दुसरी गोष्ट खालच्या ज्या पिवळ्या सुकलेल्या पाने असतात त्या आपल्याला कट करायच्या आहेत. त्यामुळे रोगाचा प्रसार कमी होईल आणि हवा खेळत राहील. आता छाटणीचे फायदे काय काय हे तुम्हाला सांगणार आहे. फुलांची संख्या वाढते, शेंगा मोठ्या आणि जाड येतात, झाड मजबूत बनते, रोग किडांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पादनात 15 ते 25% वाढ होऊ शकते. तुम्हाला जर फुल सेटिंग वाढवायचं असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे फुल ऑन आणि त्याचबरोबर घ्यायचं आहे मादन कंपनीचं फ्लावर स्पेशल NPK 92718 7.5. याच्यामध्ये बोरॉन असल्यामुळे तुमची फुल सेटिंग चांगल्या प्रकारे होऊ शकते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन बटन देखील दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.